महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। बरेच आम्ही पत्र देऊन मांडले होते, पण रायगड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर जसा लोकशाही दिन होत होता, अधिकारीच उपस्थित नाही। राज्य सरकारने अण्णा हजारे समाजसेवक यांच्या मागणीनुसार विलासराव देशमुख यांनी लोकशाही दिनाची निर्मिती केली। आजचा दिवस हा नागरिकांसाठी आरक्षित आहे, असा असताना अधिकारी उपस्थित नाहीत, सर्वसामान्य माणसांना न्याय मिळत नाही। मी आज आवर्जून इथे उपस्थित राहिलो, कारण मी 6 महिन्यापासून एक मीटिंग लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली, पण ती मीटिंग त्यांनी काही लावली नाही, टाळाटाळ केली। याच्या उपर जे काही ठराविक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे महिन्यातून 10 मीटिंग घेतात आणि सगळे अधिकारी उपस्थित असतात। तर रायगड जिल्ह्याच्या लोकशाही दिनाला जे अधिकारी गैरहजर आहेत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मी मागणी केलेली आहे। आणि तुमच्या माध्यमातून सरकारकडे मी मागणी करतो की या देवेंद्रजी फडणवीस यांचं लोकाभिमुख सरकार आहे, पण सर्वसामान्य माणसांचा जो हक्काचा दिवस आहे त्याला जर अधिकारी उपस्थित राहत नसतील ते लोकशाहीला घातक आहे। आणि आम्ही जर इतर वेळी आलो तर कलेक्टर साहेब सांगतात की मी VC मध्ये आहे। आम्ही जर कलेक्टर साहेबाला भेटायला आलो, काही लोकप्रतिनिधी सांगतात की यांना टायमिंग कोणाला दिला। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालणारा हे हा देश आहे आणि नागरिक आलो नाही, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी हा गाछा गुंडाळलेला आहे। माझी तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की ही जर पद्धत असेल तर गरीब लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? कारण आम्ही जे हे प्रश्न घेऊन आलो ते बरेच दिवस यांच्याकडे पाठपुरावा केला, म्हणून हे प्लॅटफॉर्म आहे। मला काय माझ्यासारख्या माणसाला लोकशाही दिन द्यायची गरज नाही, पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत। ठराविकच लोकांना सवलत द्यायची, मीटिंग घ्यायच्या, अधिकाऱ्यांना वेठीत धरायचा आणि जनतेचा जो हक्काचा दिवस आहे तिथे अधिकारी गैरहजर ठेवणं हा लोकशाहीला घातक आहे। तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात उठावा अशी माझी विनंती आहे। आजच्या लोकशाही दिनामध्ये कुठल्या विषयावर चर्चा झाली आणि कुठला प्रश्न मांडला तुम्ही? आले डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर जलजीवन मिशन जे 1400 कोटी रायगड जिल्ह्याला खर्च झाले तरी गावोगावी पाणी टंचाई आहे। पाटबंधारे विभाग कोलाड आणि पाटबंधारे विभाग मुरुड, खार आंबोली धरण बांधून 15-20 वर्ष झाली, त्याचा कालव्याचा प्रश्न आहे। खार भूमी या खार भूमीच्या अकार्यक्षमतेमुळे रायगड जिल्ह्यातील विशेषतः अलिबाग तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन आज हे झाली, लागवडी खाली येऊ शकत नाही। त्याच्यावर उपासमारीची पाळी आली, त्याच्यासाठी त्यांनी टेंडर काढली, पण नियमाप्रमाणे काम होत नाही। मानकोळे बैरीचा पाडा मी आणि मीनाक्षी पाटील आमदार असताना 11 कोटी रुपये मी मंजूर केले, पण आज 7 वर्ष झाली मानकुळे बैरीचा पाडा ही योजना आज बंद अवस्थेत आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा आम्ही यायचा असा आहे की रायगड जिल्ह्याला समुद्रकिनारा आहे, खाडी आहे आणि ते बंधारे न झाल्यामुळे खाडीचं पाणी शेतात आल्यामुळे जी रायगड जिल्हा हे भाताचं जे कोठार होतं ते मँग्रोवची कोठार झाले अशी परिस्थिती आहे। लोकांचे 7-12 उतार आहेत, मेली तरी चालतील, मँग्रोव टिकला पाहिजे। आणि आज जी खाडी लगत गाव आहेत त्यांना डम्पिंग घरं कुठे बांधायची, त्यांचा कचरा कुठे टाकायचा, वीज समस्या आहेत। ह्याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी आम्ही आज जनता दरबारात आलो। संबंधित अधिकाऱ्यांचा काय प्रश्न आहे नेमका? कोणाचा? वाळू उत्खनन जे चालतंय खाडीमध्ये, कुर्डूस मध्ये जे वाळू उत्खननाचा परवा राज्य सरकारने दिलेला आहे। अलिबाग तालुक्यामध्ये एकमेव भाग आहे की जिथे शेतकरी शेती लावतात आणि शासनाने जे नियम केलेत, सकाळपासून ते 6 वाजेपर्यंत वाळू काढावी, वाळू धरण तर ते
कुसुंबळेपर्यंत काढावी, असं असताना ते शिव बेंचेपर्यंत काढतात आणि त्याच्यामुळे शेतीच्या बंधाऱ्याला धोका व्हायची परिस्थिती आहे. तर आम्ही मागणी केली. आम्ही दीड महिन्यापूर्वी रायगड कलेक्टरना भेटायला आलो. त्यांना आश्वासित केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की या संदर्भात मी कारवाई करतो, अधिकाऱ्यांना पाठवतो. पण कुठलेही अधिकारी गेले नाहीत. पण आज लोकशाही दिनामध्ये आम्ही नव्याने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला मॅनिंग ऑफिसर आहेत त्यांनी सांगितलं मी प्रत्यक्ष भेट देतो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतो आणि जे नियमामध्ये जे टेंडरचे क्लॉज आहेत त्याप्रमाणे उत्खनन करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.